पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री सद्गुरु जोग महाराज की जय। श्री वैद्यनाथ भगवान की जय। श्री संत जगमित्र नागा महाराज की जय। नमः पार्वती पदी शिव हर 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 महादेव। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ। ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। या जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगावर चिंतन सेवा रुजू करत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग वैष्णव पंथासाठी महाराजांनी या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने हे 4 शब्द बोलण्याचा योग आमचे गुरुबंधू असणारे प्रेमानंद महाराज शास्त्रीजी, गुरुनाम गुरुवरे विकासानंद महाराजजी यांच्या या मुळे या ठिकाणी सेवेचा योग आला। अभंग तुकोबारायांचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। महाराज साधू व्यक्तीचं या ठिकाणी एक विशेषण वर्णन करत असताना, महापुरुषांची लक्षणा करत असताना त्यांच्या वृत्तीबद्दल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात। आणि या विश्वाचा जर विचार केला आपण, मृत्यूलोक आहे, वर 21 स्वर्ग आहेत, खाली 7 पाताळ आहेत, भोरलोक आहे, सोरलोक आहे, तपोलोक आहे, महरलोक आहे, वैकुंठ आहे, कैलास, सत्यलोकादी धरून या पूर्ण ब्रह्मांडामध्ये या महापुरुषांची या ठिकाणी पूर्ण जन नोहे अवघा जनार्दन अशी या ठिकाणी दृढ संकल्पना त्या महापुरुषांची असते की त्या महापुरुषांच्या दृष्टीनं हे जगत पूर्ण त्यांना भगवत स्वरूप या ठिकाणी दिसतं। कारण का दिसतं? त्यांची वृत्तीच त्या प्रकारची बनलेली असते। कारण समाधी षटक संपत्ती त्यांच्याकडं परिपूर्ण असल्यामुळं नाथ महाराज एका अभंगामध्ये सांगतात की सद्बुद्धीचे घालुनी शुद्धासन, वरी सद्गुरूची दया परिपूर्ण, शमदम विभूती चर्चुनिया जाण, म्हणून वाची उच्चारी केशव नारायण। वृत्तीचा निरोध इंद्रिय अंतर्मुख केलेले असतात त्या महापुरुषांनी, म्हणून त्यांच्या दृष्टीनं हे जगत जे आहे पूर्णपणे ईश्वर स्वरूप हे ते जाणतात, त्यांच्या प्रतीतीला येतं ते, किंबहुना त्यांची दृष्टीच त्या पथाची असते। मग त्या साधकाचं वर्णन करत असताना हे जगत त्या महापुरुषाला कसं भासतं? महाराज म्हणतात विष्णुमय जग, अख्खं जगच त्यांना भगवत स्वरूपानं प्रतीतीला येतं। कारण वृत्ती स्थिर असते त्या महापुरुषांची, मन एकाग्र असतं, चित्ताला स्थिरता प्राप्त झालेली असती आणि परिपूर्णपणे साधुसेवा घडलेली असती आणि अखंड नामस्मरण आणि जे जे कर्म करत असतात ते कर्म पूर्ण ब्रह्माला भगवंताला अर्पण करून आपलं कार्य करतात। म्हणून नाथ महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, संध्या प्रकरणामध्ये सहज कर्मिती झाली ब्रह्मार्पण आणि जन नोहे अवघा जनार्दन, ही प्रतीती त्या महापुरुषाला आणि त्या ठिकाणी साक्षीभूत होती। म्हणून या विष्णुमय जग आणि वैष्णवांचा धर्म, वैष्णव या विश्वामध्ये वैष्णव हे या जगातले जर आपण विचार केला वैष्णवांची व्याख्या, तर या वैष्णवांची परंपरा ही अनादी कालाची आहे। या विश्वामध्ये पहिल्या क्रमांकाचे वैष्णव हे भगवान शंकर आहेत। भगवान शंकर हे प्रथम क्रमांकाचे वैष्णव आहेत। म्हणून नाथ महाराजांनी त्यांचं वर्णन केलेले
एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. भगवान शिवजी या विश्वामधले प्रथम क्रमांकाचे वैष्णव आहेत. बर, वैष्णव असून पंढरपूरला काकड्याची परंपरा जी आहे ही भगवान शिवजीची आहे. पंढरपूर मध्ये भगवंतासमोर, पांडुरंगरायासमोर पहिला काकडा जर केला असेल तर भगवान शिवजीने केलेला आहे. रंभाधिक नाचती उभ्या जोडून हात, आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. भगवान शिवजी प्रथम काकडा करत होते पंढरीमध्ये येऊन. किती मोठी वैष्णवांची परंपरा आहे. आणि म्हणून भगवान शंकर हे महान वैष्णव, आणि त्यांच्यानंतर त्यांच्या काकड्याला शुक, सनकादिक, नारद, तुंबर आणि भक्तांच्या कोटी इतर आले. बरं, त्याच्यानंतर नारद महर्षी वैष्णवांची यादी तुकोबाराने या अभंगामध्ये दिली. 3 वैष्णवांची त्यांनी गणना केली प्रारंभाला. आदिनाथ शंकर, नारद मुनीश्वर आणि शुका ऐसा थोर अनेक नाही. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, साही 18 जणी चहुवेदी. ऐशे कोणी दावा ग्रंथाचे वाचक, कर्मिष्ठ धार्मिक पुण्यशील. ही वैष्णवाची जी परंपरा आहे, भगवान शंकर हे सर्व जगताला भगवत स्वरूपानं त्यांच्या दृष्टीला येत होतं, पूर्ण जग. पण भगवान शिवजी हे पहिल्या क्रमांकाचे वैष्णव, पण पहिला काकड्याचा मान त्यांचाच. म्हणून तर आणि वैष्णवाची परंपरा ही भोळ्याची आहे, आणि भोळ्याची सुद्धा अधिकार किती असते हे आपल्याला भगवान शिवजी सांगतात. भगवान शिवजी वैष्णव पंथातले अग्रगणी संत, पण भोळे. का भोळे म्हणायचे? आणि त्याची भूमिका जर पाहिली तर भगवान शिवजीचं वर्णन आहे शिव भोळा चक्रवर्ती, आणि त्याचे पाय माझी चित्ती. या अख्ख्या विश्वाचं जे चक्र आहे हे पूर्ण, हे त्या चक्राचे मुख्य मालक ते कोण आहेत? भगवान शिवजी. पण अख्ख्या पृथ्वीचं चक्र ज्यांच्या हातामध्ये आहे, ज्यांच्या हातामध्ये चक्र चालण्याची ताकद आहे, त्यांना चक्रवर्ती म्हणायचे. हे चक्रवर्ती भगवान शिवजी. पण त्यांची भूमिका जर पाहिली तर भगवान शिवजी भोळे आहेत. म्हणून तुकोबाराने पुन्हा वर्णन केलं की तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात की भोळ्यांनाच भगवंताची प्राप्ती होऊ शकते. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी आणि अभिमानी अशी गर्भवास, असं नाथ महाराज सांगतात की भगवान शंकर हे भोळे. भोळे म्हणजे काय? अखंड चिंतन परमेश्वराचं, अखंड नामामध्ये चिंतन, आणि अखंड चिंतन असल्यामुळं त्यांच्या मुखामध्ये अख्खा नामाचा ओघ वाहत असल्यामुळं, कारण वर्णन आहे की ह्या मुखानं काय करावं, की वैष्णवानं आपल्याला सांगून दिलं की वैष्णवाचीच परंपरा श्रेष्ठ आहे, की तुम्हाला ही प्रतीती येण्यासाठी काय करावं लागेल. जग हे तुम्हाला ब्रह्मस्वरूप भासण्यासाठी मुखामध्ये नामचिंतनाची आणि नितांत गरज आहे. म्हणून काही काही ठिकाणी तर महाराजांनी इतकं वर्णन केलेलं आहे की नाम घेतल्याबरोबर असा दुर्मिळ जो मोक्ष आहे तो मोक्ष सुद्धा आणि एका क्षणामध्ये आपल्याला प्राप्त होतो. मुखी नाम हाती मोक्ष आणि आयशी साक्ष बहुतांची. ही नामधारकाची जी परंपरा आहे, ही नामधारकाची परंपरा श्रेष्ठत्व हे वैष्णवाकडे आहे. म्हणून भगवान शिवजी या विश्वामधले प्रथम क्रमांकाचे वैष्णव, आणि प्रथम क्रमांकाचे वैष्णव असल्यामुळं नामचिंतन सुद्धा त्यांनीच केलंय. कारण ज्ञानोबाऱ्या हरिपाठामध्ये सांगतात हरी 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 मंत्र हा शिवाचा, आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानोबाराय सांगतात त्या महान वैष्णवांचा हा मंत्र आहे, हरे हरती पापाणी. आणि हरी म्हणल्याबरोबर सर्व पापाचं हरण होतं. ही त्या नामामधली जी शक्ती आहे, ती ताकद आहे, ती ताकद ही वैष्णवानं पुढे आणली. आणि त्यांचा अधिकार जर पाहिला नामधारकाचा, तर
महाराज सांगतात की त्यांच्या दृष्टीला हे जग जे आहे हे भगवत स्वरूपानं प्रतीतीला येतं. विष्णुमय जग, हे अख्खं विश्व त्यांच्या दृष्टीनं काय आहे? भगवत स्वरूप आहे, भगवंतच आहे. पण ते भगवत स्वरूपाला हे आलेली प्रतीती जी आहे, महाराज सांगतात की नामचिंतन आणि वैष्णव, की वैष्णवाची जी परंपरा आहे. पण आपल्या विश्वामधले प्रथम क्रमांकाचे वैष्णव आपण भगवान शंकर म्हणून, नामधारक सुद्धा तेच आहे. एवढंच नाही तर भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव, भजनाची परंपरा सुद्धा त्यांचीच आहे. पण भगवान शिवजी इतके श्रेष्ठ आहे म्हणून ते काय आहेत? वैष्णव आहेत. आणि ते भगवान शंकर किती श्रेष्ठ वैष्णव आहेत तर त्यांचेच अवतार हनुमानजी आहेत. म्हणून तर हनुमानजीचं तुळशी रामायणामध्ये आणि वर्णन करत असताना गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, ज्या चारो युग प्रताप तुम्हारा, 4 युगामध्ये तुमचा प्रताप आहे. कारण हे वैष्णव कृतयुगामध्ये सुद्धा आहेत, त्रेतायुगामध्ये सुद्धा आहेत, द्वापार युगामध्ये सुद्धा आहेत आणि कलियुगामध्ये सुद्धा आहेत. म्हणजे अनादी कालाची ही वैष्णवाची परंपरा या न्यायानं त्रेतायुगामध्ये हनुमानजी आईसाहेबाच्या शोधासाठी गेले. तर शोधासाठी गेल्यानंतर त्यावेळेला त्यांना अख्खी लंकाच ही रामप्रभूच्या स्वरूपामध्ये प्रतीतीला येऊ लागली. किती श्रेष्ठत्व आहे वैष्णवांचं ते. हनुमानजींनी पाहिलं सर्व की सगळं जग त्यांच्या दृष्टीनं हे वैष्णवाच्या दृष्टीनं काय आहे? ब्रह्मरूप आहे, प्रतीतीला ते त्यांचे हे भगवत स्वरूपच आहे. ही त्या वैष्णवांची जी परंपरा आहे, मुळामधले हे वैष्णव भगवान शिवजी कृतयुगापासून आहेतच, पुन्हा हनुमानजी त्रेतायुगामध्ये आहेतच. म्हणून तर त्रेतायुगामध्ये ज्या वेळेला हनुमानजीला आणि लंकेमध्ये पाठवण्यात आलं, तुम्ही शोध घेऊन या म्हणून, त्यावेळेला त्याचं एकच कारण आहे, हनुमानजी असे म्हणले नाहीत की मी लगेच जातो म्हणून. त्यांनी सांगितलं त्या प्रभूची जर कृपा असेल तर मग मी जाऊ शकतो. म्हणजे इतके नामधारक वैष्णव, पण निष्ठावंत नामावर आपली किती ताकद आहे, आपलं प्रति त्याला काय येतं हे हनुमानजीनं दाखवलं. 400 कोसाचा समुद्र त्या वैष्णवानी एकाच उड्डाणामध्ये पार केला. ही सर्वात मोठी ख्याती वैष्णवांची. मग अजून काय पाहिजे? याच्यापेक्षा मोठी ताकद अजून दुसरी आणायची गरज नाही. मग ही वैष्णवांची जी ताकद आहे, मग एवढी ताकद त्यांच्याकडे आली याचं एक कारण ते सच्चे नामधारक आहे, सच्चे नामधारक. आणि सच्चे नामधारक असल्यामुळं त्यांचं एकच प्रतीतीला असतं ह्या नेत्रामध्ये, बस डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा माझ्या विठोबाचे मुख, हे आपल्याला निरोप सांगतात तुकोबाराय. पण हनुमानजीच्या दृष्टीनं, ह्या वैष्णवांच्या दृष्टीनं हे अख्खं जगच ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप जे आहे ना. ज्ञानोबा सुद्धा हरिपाठामध्ये वर्णन करतात, सर्वांगटी राम आणि देहादिही एक आणि सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. कारण एकच सूर्य आहे, सूर्य काय आहे? एकच आहे. पण ते प्रतीतीला काय येतं की अख्खं जग त्याला एकाच वेळेला पाहू शकतं. सूर्याला काही आपल्याकडे दुपार तिकडं संध्या असं नाही, ते एकाच वेळेला अख्खं जग पाहण्याची ताकद आहे सूर्याकडं. त्या न्यायानं अख्खं विश्व हे आपला एक परमात्मा आहे, ही दृष्टी ज्यांची बनलेली आहे. सियाराममय जग सब जग जाणी, सब जग जाणी. अजून काय पाहिजे? सर्वात मोठा पुरावा, एवढा मोठा पुरावा आहे की कुणाला येतो? हे वैष्णवाला येतो. कारण वैष्णवांची वृत्तीच अंतःकरणाशी असते, अंतःकरण शुद्ध असतं त्यांचं. मल विक्षेपाधिक दोष त्यांच्याकडं राहिलेले नसतात. आणि मल विक्षेपाधिक दोष, आवरणाधिक दोष गेल्यामुळं त्यांचं निर्मळ अंतःकरण झालेलं असतं. म्हणून ते एके ठिकाणी वर्णन आहे की चित्तही कसं असावं? निर्मळ चित्ते झाली नवनीते. कारण चित्त हे कसं पाहिजे? लोण्यासारखं पाहिजे, लोण्यासारखं. त्या न्यायानं महाराज सांगतात, तुकोबाराज सुद्धा म्हणतात,
की मृदू सबाय नवनीत तैसे आणि तैसे सज्जनाचे चित्त. ज्याप्रमाणे लोणी सर्व बाजूनी पाहिलं त्या बाजूनी कोण्या बाजूने पाहते मृदूच आहे, त्या न्यायानं महाराज सांगतात की त्या महापुरुषांचं त्या नामचिंतनानं हे चित्त जे आहे हे लोण्यासारखं बनलेलं असतं कोण्या बाजूला. आणि त्या चित्ताची एवढी ताकद असती की आपण सुद्धा चित्त एकाग्र नसल्यामुळं आपण ज्ञान ग्रहण करू, पण चित्ताची अशुद्धता जर असेल तर ज्ञान ग्रहण करता येईल पण ज्ञान आपल्याला संपादित करता येणार नाही. असं महाराज म्हणतात तैसे चित्त शुद्ध नाही आणि तेथे बोध करील काही. मग व्यवहारिक उदाहरण सांगितलं, नाही निर्मळ जीवन आणि काय करील सावन. चित्त जर शुद्ध नसेल चित्त मग चित्त शुद्धसाठी अनेक आपल्याकडं साधन आहेत, अनेक साधन आहेत त्याच्याबद्दल. पण महाराज सांगतात हरिपाठामध्ये एकाच अभंगात सर्व आणून बसविले. नाथ महाराज एका अभंगामध्ये म्हणतात हरिपाठामध्ये कर्म उपासना ज्ञान मार्गी आले आणि हरिपाठी आले सर्व मार्ग. सर्व मार्ग इथंच आहे, ज्ञान मार्ग नाही असं नाही. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, बरं ज्ञान मार्ग आहे, मार्ग सर्वच आहे. पण त्या त्या मार्गाला प्रतिबंध आहेत, त्या त्या मार्गाला प्रतिबंध आहेत. पण एकमेव वैष्णवांचा की दृष्टी जर तुम्हाला बनवायची असेल, अख्खं जग ब्रह्मस्वरूपानं प्रतीला आणायचं असेल तर त्याला ही वैष्णवांची परंपरा आहे, इतराची परंपरा होऊ शकत नाही. कारण का नाही, कारण वैष्णवच जगतामध्ये असे आहेत. म्हणून तर त्यांची जी दृढ निष्ठा असती, भावना सद्भावना झालेली असती की कोणी असो त्यांचं. आणि भगवंताचं सुद्धा एक शीर्षक आहे, भगवंत सुद्धा पूर्ण आपल्याशी आकळीत येतील, आपल्याशी निगडीत होतील, पण वृत्ती त्या पद्धतीची बनली पाहिजे. आपली वृत्ती जर तदाकार बनली आपली त्या न्यायानं तर ती वृत्ती बनल्यानंतर आपल्याला सुद्धा ते वेळ लागणार नाही. पण आपली तशी वृत्ती बनवू शकत नाही, बनणार नाही असा आक्षेप आपला अजिबात नाही. पण बनवू शकत नाही कारण का, अनेक व्यावहारिक आपण आहोत असल्यामुळं अनेक प्रतिबंधातून आपल्याला पार पडावं लागतं. आणि ह्या ज्ञान मार्गामध्ये, कर्म मार्गामध्ये, उपासना मार्गामध्ये एक किंचितही अजिबात काही चालत नाही. म्हणून महाराज सांगतात की परंपरा जी आहे या जगताला एवढं पाहण्याची, कारण आपल्या नेत्र इंद्रियामधून ती वृत्ती बाहेर येते आणि ती वृत्ती बाहेर आल्यानंतर ती अख्ख्या जगाला विषय करते, अख्ख्या जगाला. मग ती वृत्ती काय करते, बाहेर जाती, प्रत्येक विषयाला ती पदार्थाला ती विषय करते आणि तिला जी विषय आवडत, तिला जी विषय आवडत ती वृत्ती परत नेत्र वाटे निघालेली वृत्ती, नेत्र इंद्रियातून बाहेर आलेली वृत्ती, परत ती वृत्ती नेत्राच्या आधारे पुन्हा अंतःकरणात जाऊन बसते. आणि दिवसभर तिने जी विषय घेतलेले, विषय केलेले पदार्थ आहेत, ती पदार्थ पुन्हा क्रमाक्रमानं आपल्याला दाखवते. मग तसं आपली दृष्टीच भगवत स्वरूपानं पाहायचं जग सगळं. सर्वाभूती पाहे एक वासुदेव सर्व मध्ये असं येते. बरं, त्याच्या अगोदर देहाचं तादात्म्य सुटणं गरजेचं आहे, ममत्व सुटलं पाहिजे. देह तादात्म्य जर सुटलं तर ही प्रक्रिया प्रारंभ होईल. आणि देह तादात्म्य जर सुटलं नाही तर एवढं असून सुद्धा काही यश येणार नाही. म्हणून महाराज सांगतात न म्हणा देह माझा आणि मग भरवसा कळेल. तुम्ही फक्त देह माझा म्हणू नका, देह म्हणू नका, कारण देह हा आपला नाही, आपला नाही ना. ही प्रतीती त्या महापुरुषाला आलेली असते. मग त्या महापुरुषाला प्रतीती आल्यानंतर सुद्धा ते महात्मा मग देहातच राहतो. कारण का, तो म्हणतो हे साधन आहे आणि साध्याची प्राप्ती होईपर्यंत साधनाला टाकता येत नाही. साधन आहे हे, साधन आहे आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे. मग हे जे 3.5 हाताचं जे शरीर आहे हे साधन आहे. आणि ह्या शरीर मिळाल्यानंतर त्या शरीरावर त्याचं ममत्व नसतं, लोलुप्य नसतं, आसक्त नसतात. बरं, का नसतात, कारण त्यांना माहित आहे हे एक दिवस जाणार आहे, ह्याचा आपला काही संबंध नाही. आणि त्याचा न संबंध ठेवल्यामुळं
देह तादात्म्य सुटल्यामुळं ज्या दिवशी देह म्हणून आपण जनक राजाचं मूर्ती म्हणतो उदाहरण आहे, विश्वामध्ये प्रसिद्ध आहे ते. अख्खा एक पाय जळत असताना सुद्धा त्यांनी श्रवण सोडलेलं नाही. म्हणून गुरुवर्याने सांगितलं, याज्ञवल्कीजी म्हणतात, महात्मन तुमचा एक पाय जळालाय बघा. ते म्हणले गुरुजी कुणाचा जळाला पाय? म्हणजे तुमचा? माझा? माझा पायाचा काही संबंध नाही. पाय जळाला कुणाचा? देहाचा. मग देहाचा पाय जळाल्यानंतर त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. गुरुजी ते जळणारच होतं ते. आणि तुमचं जळालं जे म्हणतात तुम्ही, गुरुजी तुम्हाला एक सांगतो, त्यांनी सांगितलं, म्हणजे गुरुजी तुम्ही जे जळालं म्हणतात ते माझं नव्हतंच, आणि जे खरं माझं आहे त्या माझं. ही अवस्था त्या महापुरुषाची होती. कुणाची? वैष्णवांची. आणि वैष्णवांची अवस्था या मार्गाने प्रवास करत असताना, म्हणून त्या तुकोबाराय सांगतात की ते महावैष्णव महान साधू कसं बघता जगाकडं. बरं, प्रत्येकाला कळतं का हे? 15व्या अध्यायामध्ये भगवंतानं सांगितलं, अर्जुना हे सगळ्याला कळत नाही रे. मग कुणाला कळतं? अज्ञानाचा हा विषयच नाही का? विमुढा नानुपश्यंती. मग कुणाला? पश्यंती ज्ञानचक्षुषा, ज्याला ज्ञानरूपी डोळे आहेत. ज्ञानरूपी आपल्याकडे डोळे आहेत, पण एक चर्मचक्षु आहे. चर्मचक्षु हे फक्त प्रपंचाच्या ज्ञानापर्यंत पोहोचू शकतात. भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान ह्या चर्मचक्षुला होऊ शकत नाही, किंबहुना त्यांचा हा विषय सुद्धा नाही. पण चर्मचक्षु वेगळे आणि ज्ञानचक्षु मात्र वेगळे. मग ते ज्ञानदृष्टी हारपली आणि दोन्ही नेत्र आंधळे. महाराज वर्णन करतात की ज्ञानदृष्टी जी आहे ती जर हरवली असेल तर असणारे डोळे सुद्धा आपले असून सुद्धा काय आहेत ते आंधळे. कारण का? ज्ञानदृष्टी नाही ना ती. मग ज्या क्षणाला ज्ञानदृष्टी प्राप्त होईल, मग विमुढा ज्ञान पश्यंती. अर्जुना अज्ञानाचा हा विषय नाही. मग पश्यंती कुणाला? ज्ञानचक्षुषा, त्याला ज्ञानरूपी डोळे आहेत, मग त्याला हे दिसतं. तसं ज्या महापुरुषांना, त्या वैष्णवाला अख्खं जग काय दिसू लागलं? त्यांना विष्णुमय. विष्णुमय जग, हे जगच त्यांना. बरं, जग तरी किती आहे? आपला एक स्वभाव आहे, बोलताना आपण बोलून निघतो, महाराज मी जग फिरून आलो असं म्हणतात. पण जग म्हणजे आपलं गाव एवढंच आहे का? परळी म्हणजे जग आहे का? बीड जिल्हा म्हणजे जग आहे का? ह्याच्या बाहेर किती जग आहे अजून? ह्याचा अजून अंत नाही. आणि इथपर्यंत त्या महापुरुषाची दृष्टी पोहोचलेली असती, आणि त्या दृष्टीनं त्याच्या प्रतीला पाहिलं तर काय होतं? फक्त ब्रह्म, फक्त विश्व. विश्व जे पाहतात ते विश्वामध्ये फक्त भगवान परमात्मा प्रतीला येतो. त्यांच्या नेत्राला दुसरं काही दिसत नाही. ही अवस्था जी आहे या महापुरुषांची, मन विष्णुमय जग. आणि वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. अभेद स्थिती आहे. वैष्णवांकडे भेद अजिबात नाही. आणि अभेदाचे प्रमाण जर पाहिलं तर कितीतरी आपल्याकडं. म्हणून ते भेदच मानत नाहीत, ते अभेद स्थितीमध्ये असतात. अभेद स्थितीमध्ये. म्हणून त्यावेळेला त्यांच्या दृष्टीनं मला अभंगच आहे तो महाराजांचा. आपण काकड्याच्या प्रसंगामध्ये भगवंत सांगतात, उंच नीच काही नेने भगवंत आणि तिष्ठे भाव भक्ती बेपुनिया. उंच नीच हे मी पाहायला तयार नाही. कारण का? फक्त त्यांचा काय बघतो? भाव बघतो. भाव भाव कसा आहे त्या न्यायानं. म्हणून तर भाव हा प्रधान आहे परमार्थामध्ये. परमार्थ करत असताना भाव हा अतिशय. ज्ञानोबराय वर्णन करतात गोड. भाव बळे आकळे आणि एरवी नाकळे. भावाच्या बळाला तो आकळला जातो. एक निळोवारायचंय काल्याच्या सदरातील एक अभंग आहे. निळोवाराच्या अभंगात वर्णन करतात गोपाळांचं की गोपाळ ह्यांना एवढं जे प्रतीला आलं ते पूर्ण भगवंतच पाहत होते. मग काय होतं त्यांच्याकडे भांडवल? निळोवाराय वर्णन करतात, भाविक गोवळ आणि अंगी विश्वासाचे बळ. तेने स्थिरावली बुद्धी आणि निश्चळ झाली हरीच्या पदी.
भगवंताच्या चरणाजवळ त्यांची बुद्धी स्थिर. कारण का? त्यांच्याकडे दोन विशेष गुण होते, एक भाव आणि दुसरा विश्वास. विश्वास पाहिजे. तुकोबाराय का अभंगात वर्णन करतात, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होई त्याची. भाव आणि विश्वास त्या दोन माध्यमामधून, दोन्हीच्या माध्यमामधून त्या ठिकाणी ह्या वैष्णवांची वाटचाल असते. म्हणून त्यांच्यावर आलेले कितीही आघात आले असतील संतांकडं, पण त्याचं त्यांना काही देणं घेणं नसतं. आणि त्यांना माहिती हे असं होतच असतं. म्हणून आपल्याला वाटतं की महाराज त्यांना असं झालं, काही नाही, ते म्हणतात कर्म आहे. आणि जरी करता शरीरामध्ये जर काही प्रपंचामध्ये जर चढ उतार आले, शरीरामध्ये काही आगडीत घटना आजार वगैरे आले, तर ते साधू त्यांना अजिबात मानत नाही. कारण का? ते म्हणतात हे देहाचे धर्म आहे. देहाचे धर्म वेगळे, आपण ब्रह्मस्वरूप प्रतीला आलेला तो आपलं वेगळं. पण देहात होणारे जे काय असेल उणिवा, त्या उणिवा देहाबरोबरच संपणार आहेत. मग ते देह तादात्म्य सुटल्यानंतर एवढ्या उच्च कोटीला आरूढ असतात ते महापुरुष, की त्यांच्या दृष्टीनं हे संपूर्ण वस्तूच या जगातला एकही पदार्थ त्यांना भगवंताच्या अतिरिक्त दृष्टीला येत नाही. आणि स्वतः तुकोबाराय म्हणतात, माझ्याबद्दल जर कुणी मला विचारलं तर मी एकच सांगेल. बरेच जण महाराज कोण आहे तुम्ही नेमकं? महाराज म्हणायचे, मी तो वासुदेव तत्वता, कोळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागीय संता, आणि तुझा ठाव नाही मागुता गा. मी कोण आहे? मी वासुदेव आहे. मी वासुदेव तत्वता. अरे भगवंत सर्व प्रतीला आल्यामुळं, जसं मीराबाई म्हणायच्या, कहा पगडारू, पाय कुठं टाकावं म्हणायच्या त्या. कारण जिथं पाय ठेवता तिथं भगवंतच आहे. पाय ठेवायचं कुठं? जिथं पाय ठेवण्या इतकी जागा सुद्धा ज्यांच्या दृष्टीला परमात्मा दिसतो, की वैष्णवांची परंपरा. किती श्रेष्ठता आहे त्यांच्या ज्ञानाबद्दल, त्यांच्या भूमिकेबद्दल. म्हणून महाराज सांगतात ही जी परंपरा आहे ही या पद्धतीची, म्हणजे वैष्णवांची परंपरा आहे. मग त्या वैष्णवाला अख्खं जग भगवत स्वरूपाला प्राप्त होतं. आणि प्राप्त दिसू लागल्यानंतर त्यावेळेला तो अभेद स्थितीमध्ये असल्यामुळं, आणि मग त्यांनी सांगितलं, बाबा की आपल्याला परिस्थिती येईल का? आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. कारण ही प्रतीती आपल्याला सुद्धा येऊ शकते, येणार, 100% येणार. मग काय करावं लागेल त्याला? आपल्याला साधना मला श्रवण करावं लागेल. आणि श्रवण जर केलं तर त्या ठिकाणी भक्तांनी भागवत पद श्रवण जर केलं तर महाराज म्हणतात आपल्याला सुद्धा ती अवस्था बनू शकत. इतकी सोपी साधन आहे ती, एकदम सोपं माध्यम आहे. मग एवढं सोपं माध्यम सांगत असताना इतका सोपा परमात्मा भगवान परमात्मा तुकोबाराय सांगतात, भगवान माझी जी अवस्था आहे, पण ही आपण बरेच उदाहरणं पाहिले, की प्रळीमधलं उदाहरण आहे आपलं, की तुळशीराम महाराजाच्या मठामध्ये आणि चिंचेच्या झाडावर एक ब्रह्मराक्षस म्हणून, ती 150-200 वर्षापूर्वीची कथा आहे. पण त्यांना ते पिशाच्य सुद्धा यमनाथ महाराज होते, होऊन गेले. ते एवढे नामधारक पक्के होते की त्यांना पिशाच्य दिसलं नाही. ते सुद्धा त्यांना रामवत दिसलं. दृष्टी काय ताकद असेल. या वैष्णवांच्या अनेक परंपरा आपल्याकडे अशा की ज्यांना पिशाच्य दिसलं नाही, पिशाच्य सुद्धा त्यांना भगवत स्वरूप दिसलं. ही इतकी नामधारकाची ताकद आहे. मग ह्या वैष्णवाबद्दल पण आपण, वैष्णवाची जी परंपरा आहे, राहणीमान साधा असेल वैष्णवांचं, पण ही विचारधारा जर पाहिली, या पृथ्वी तलावर वैष्णवासारखी उच्च कोटीची आणि समानता, साम्यता ही विचारधारा जी आहे, हे संप्रदाय शिवाय इतरत्र शोधून सुद्धा सापडणार नाही. कारण इतकी त्यांची उच्च कोटीची धारा असून सुद्धा, पण साधन काय त्यांचं? नामचिंतन आणि भगवंताचं चिंतन, श्रवण करणं, नामचिंतन श्रवण. आणि श्रवणाची फार मोठी ताकद आहे. म्हणून हे शरीर हे साधन आहे. मग हे जे भांडवल दिलं आहे
वर्णन आहे अभंगामध्ये. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जिने तू जोडशे नारायण आणि नाशे जीवपण भवरोग. ही शक्ती जी आहे ह्या इंद्रियानं ते साधन त्या साध्याच्या प्राप्तीसाठी जर प्रयोग केला आपण तर ते साध्य आपल्याला प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. आणि न वेळ लागणारच नाही, साध्य प्राप्त होईल सुद्धा म्हणा. मग हरिपाठामध्ये वर्णन आहे. नाथबाबा सांगतात, करा रे बापांनो साधना हरीची अंजनी करणीचे करू नका, जेणे नाही जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. म्हणजे अनेक साधना आहेत. निरोगाराष्ट्रला म्हणतात तिथं अनेक साधने एकदा सांगितलं त्यांनी, नाना साधनाच्या केल्या खटापट. अनेक साधन आहेत भगवंताच्या प्राप्तीचे, पण ते साधन जे आहे ही भगवत स्वरूप प्रतीतेला येणारे जे साधन आहे हे मात्र वैष्णवांचं आणि नामधारक साधन आहे, नामचिंतन. म्हणून तर त्या वेळेला हनुमानजीचं वर्णन आहे. हनुमानजी सांगतात, पूर्ण हनुमानजी सारखे नामधारक या पृथ्वी तलावर शोधून सापडणार नाही. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण, अखंड ज्यांच्या मुखामध्ये राम नाम होत, राम नाम. बर, हनुमानजी वैष्णव खरे, याचा अर्थ नामधारकच. ज्ञान कमी आहे का? अजिबात तसा विषय नाही. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हो लोक उजागर, रामदूता तोलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. ही ताकद आहे. बरं, जय हनुमान ज्ञान गुण सागर. ज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेवढीच कोटीची भूमिका त्यांची. ज्ञान त्याच दर्जाचं. हो बर. नामचिंतन अखंड नामचिंतन, अखंड नामचिंतन. म्हणून ही नामधारकाची. म्हणून तर हनुमानजी ज्या वेळेला लंकेत गेले त्यावेळेला त्यांना सगळं राममय सृष्टी दिसत आहे, पूर्ण राममय. सगळं त्यांना राम दिसत आहे. ही कशाची अवस्था आहे? ही नामाची अवस्था. नामधारकामध्ये एवढी ताकद आहे, पण त्याला अखंड नाम पाहिजे. आणि ते नाम घेणारे कोण आहेत या जगामध्ये? फक्त वैष्णव आहेत. वैष्णवाशिवाय, म्हणून तर तुकोबारायचा अभंगच आहे, भगवान मला खरंच सुख मिळालं ह्या जगातामध्ये तर वैष्णवांच्या बरोबर. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नाही. महाराज म्हणतात, भगवान मला वैष्णवाबरोबर जे सुख मिळालं इतर कुठं मिळालं नाही. इतरत्र सुख नाही का? सुख आहे, पण काही क्षणिक सुख आहे. ते पारमार्थिक सुख आणि प्रापंचिक सुख दोन फरक आहे. वैष्णवाकडे जे सुख आहे हे कायमस्वरूपी चिरकाल टिकणार आहे. कालही होत, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. पण प्रपंचातलं सुख मात्र काही क्षणिक आहे. तसं आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगायचं की प्रपंचातलं सुख कसं असतं रे म्हणायचं. कसं असतं प्रपंचातलं सुख? त्यांनी म्हणायचं जसं विजयादशमी म्हणजे दसरा, दसऱ्याचं सोनं म्हणजे आपट्याचे पान, त्या दसऱ्याचं काय आहे? सोनं. दिवसभर आपण ते आपट्याचे पान पण काय म्हणून वापर करतो? काय म्हणतो? घ्या सोनं, घ्या 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 गुरुजी, काय घ्या? सोनं घ्या. गुरुजी म्हणतात घ्या महाराज सोनं. बरं, आता रात्री झोपेपर्यंत त्या पानाचा जो व्यवहार झाला तो काय म्हणून झाला? सोनं म्हणून झाला. पान म्हणून झाला का? झाडाचे पान म्हणून झाला का? अजिबात नाही. देताना सुद्धा आपण सोनं दिल्यासारखं जपून देतो. हो, 3-4 पानं झाले तर बाजूला थांबा, एकच पान. म्हणजे इतकं त्याला काय ताकद आहे त्याची. त्या काळामध्ये तेवढ्या क्षणापर्यंत ते आपट्याचे पान, पण आपलं काय आहे ते सोनं. बर, दुसऱ्या दिवशी एक टोपलंभर ते सोनं जर घेतलं आणि ज्वेलर्स वाड्याकडे जर नेलं तर अंदाजा किती पैसे येऊ शकतील? येतील पैसे त्याचे? ज्या क्षणाला आपण त्याला सोनं मानलं हेच खरं आपलं अज्ञान आहे. आपलं खरं अज्ञान कुठे?
त्या आपट्याच्या पानाला आपण काय म्हणलं, सोनं. हे तिथंच आपलं अज्ञान आहे. आणि ज्याला जसं बागुलबुवा बुद्धिमानाच्या मते आहे का अज्ञानाच्या मते बागुलबुवा? अज्ञानाला बागुलबुवा आहे, सज्ञानाला बागुलबुवा नाही. बाळ रडू लागलं, गप्पा बस, बागुलबुवा आहे. बोलू का बागुलबुवाला? त्यानं बागुलबुवा पाहिलेला नाही. खुजा आहे का उंच आहे, काळा आहे का गोरा आहे, त्यानं बागुलबुवा पाहिलेला नाही. पण बागुलबुवाची भीती मात्र काय? बागुलबुवाची, बरं जे बाळाला बागुलबुवा दाखवण्याची भीती दाखवतात त्यांनी तरी बागुलबुवा पाहिलाय का? त्यांनीही बागुलबुवा पाहिलेला नाही. बरं, ज्यांना दाखवायची ताकद दाखवतो म्हणले त्यांनाही माहित नाही, आणि समोरला खरंच दाखवायचं म्हणला तर ते बी प्रश्नच आहे मोठा, काय दाखवा त्यांना. पण जे अस्तित्वातच नाही, बागुलबुवा ह्या विश्वामध्ये अस्तित्वामध्ये नाही. मग अस्तित्वात नसलेला बागुलबुवा चिरकाल आजपर्यंत आपण त्याला मानित आलो, हे आपलं अज्ञान आहे का सज्ञान आहे? नेमकं बागुलबुवाच नाही. मग बाळ रडू लागलं, पुन्हा बागुलबुवा आला नाही, पण बाळाचं रडणं बंद झालं, बाळ उठलंच नाही. वडील म्हणले उठ आता उठ, ते मला नाही बागुलबुवा. अरे बागुलबुवा रात्रीच मेला वा. बर, आता बागुलबुवा मेला, हे तर सुतक कुणाला आहे? आता त्याच कुटुंबच अस्तित्वात नाही त्या बागुलबुवाचं. जिथं बागुलबुवाच मुळामध्ये अस्तित्वात नाही, मग त्याच्या कुटुंबाचा आपण विचार काय करायचा? मग बागुलबुवा मेल्यानंतर ते खरा आनंद त्या बाळाला होतो. आपण रात्रभर कशामुळे घाबरलो? हे बागो मेलाय ना तो, आता घाबरायची गरज नाही. बरं, बागुलबुवा मेल्याचा आनंद त्या अज्ञानाला आहे. विद्वानाला दुःखही नाही आणि ती मेलेल्याचा आनंदही नाही. तसं आपलं जे काय आहे अज्ञान आहे, आपलं काय आहे अज्ञान आहे. मग हे अज्ञानच आपल्याला हे सुखदुःखाला कारणीभूत ठरतं, सुखदुःखाला कारणीभूत ठरतं. मुळामध्ये हे सगळं दुःखाचं भांडवल आहे, हे ज्ञानी पुरुष मानतात. ज्ञानी पुरुष मानतात हे सगळं दुःखच आहे. आपण रोज काकड्याला अभंग म्हणतो, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठी रात्र दिवस तळमळ. मान्य आहे नाही? मान्य आहे का नाही? साधू संतांच्या विचारधारा जर पाहिल्या त्यांनी, तर आपल्याकडं त्या नियमाने आपल्याला ते दुःख अजिबात नाही. कारण दुःखच आहे अज्ञानाला ते कायमस्वरूपी. पण विद्वान, बरं आपल्याला दुःख काय येतं? एका विद्वानानं सांगितलं दुःख काय येतं. वस्तू मिळालेल्याचा आनंद मानला की ती वस्तू जाताना दुःख दिल्याशिवाय राहत नाही. वस्तू मिळाल्याचा आनंद मानला म्हणून ती वस्तू आपल्यापासून जाताना काय देते? आपल्याला ती दुःख देते. म्हणून शरीर आपल्याला मिळालं ह्याचा आनंदही व्यक्त करत नाही, तर दुःखही संत व्यक्त करत नाहीत. आहे ना फक्त काही क्षणापुरतं भांडवल आहे ना, ह्याचा आपला काही संबंध नाही. ह्या न्यायानं त्यांच्या प्रतीतीला आल्यामुळं त्यांना ह्याच्याबद्दल होणारे क्लेश, ह्याच्याबद्दल होणारे दुःख हे त्या महात्म्याच्या अजिबात अंतःकरण्या उपाधीपर्यंत जातच नाही, आणि ती मानत सुद्धा नाही. झालं, जळालं, शरीर जळालं, काल जळालं ना, आज जळणारच होत ते नाही ना, उद्या तरी ते काय आहे, जळणारच आहे. त्या न्यायानं साधू पुरुष जे असतात त्याची किंमतच करत नाही, किंमत करत नाही. कारण का? विद्वानाच्या मते सर्व माईक असतं. हे काय असतं? माईक आहे. आणि माईक असल्यामुळं मग महाराज सांगतात या जगातले सर्वच पदार्थ माईक आहे. येरती माईक दुःखाची, दुःखाला जन्म देण्याचीच हे कार्य पदार्थ जगातले सर्व. आता जे पदार्थ, आता जसं गुळ आहे, गुळ गुळ कोण्या बाजूने बरं सपक लागेल, कडू लागेल अंदाजा? चारी बाजूने त्याचा अनुभव घ्या, ते काय आहे? गोडच आहे.
कोण्या बाजूला कसा काय म्हणजे ह्याला मधी फोडून बघू, मधी फोडून बघा. त्याचे दोन बी शक्ल केले त्या खड्याचे, तर कुठलाही खडा मुखामध्ये टाकला तरी त्याला गोडीचाच आनंद देईल. काय नाही, हे शरीर जे आहे, हे माईक पदार्थ जे आहे, ते कोण्या पद्धतीने बघा, ह्यांचं काम होते दुःख देण्याचं, आणि दुःख दिल्याशिवाय राहत नाही. किंबहुना दुःख देण्यासाठी आले आणि ते आपल्याला भोगावंच लागतं, नाही म्हणता येत नाही. ज्ञानोबाचे शब्द अजून माऊली म्हणली, आपल्या इथं काय यावं लागतं. येण्याची 3 कारण नमूद केले साधू संतांनी. पहिलं कारण आहे कर्म. पहिलं कारण काय ते येण्यासाठी? कर्म. आगा कर्मी जै सुखदुखी फळा यावी, ती भोगावया यावी देहा एका. हे भोगण्यासाठी द्यायचं असतं. कर्म भोगण्यासाठीच बरं सांगतात, केले कर्म झाले आणि तिची भोगा आले. मग आपणच आपलं कर्म केल्यानं हे संत म्हणतात आणि भोगण्यासाठी आलो. म्हणजे ह्याच्याबद्दल आपल्याला तक्रार करायची नाही. आणि आपण तक्रार करतो. आपण काय करतो? दुःख झालं की तक्रार, आम्हाला कसं दुःख झालंय. झालं नाही, मुळातच आहे, मुळातच आहे. मग तुम्हाला दुःख का झालं? विनाकारण नसलेल्या थोड्या क्षणामध्ये तुम्ही आनंद स्वीकारला, आणि आनंद स्वीकारल्यामुळं आपल्याला शिवाय दुःख आल्याशिवाय नाही. मग आपलं महाराज म्हणतात, मिळाल्याचा आनंद व्यक्त करायचा नाही, गेल्याचं दुःख अजिबात काही घेणं नाही. आता विवाह सोहळ्यामध्ये नवरी निघाली, सासरी आपली. मग सासरी निघाल्यानंतर सर्वच रडतात. कोण रडत नाही त्याच्यामध्ये? सर्वच रडतात. बरं, ज्या प्रीतीनं आई रडते तेवढ्या दर्जाने ह्या इतर रडत नाही. रडायलेच सगळेच, रडायलेच सगळेच, पण रडण्यामध्ये काय आहे? फरक आहे, फरक आहे. कारण बाकीच्यांना जन्माला आल्याचंही त्या मुलीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला नाही, पण त्यांना जाताना तेवढं काही देणं घेणं. पण आईनं मात्र मुलगी झाल्या झाल्या आनंद मानला होता, आनंद व्यक्त केला होता, काही काळ सहवास केला होता, आणि म्हणून जाताना ती दुःख दिल्याशिवाय जाणार नाही. मग महाराज सांगतात, तुम्ही मिळालेल्या वस्तूचा आनंद मानूच नका, म्हणून ती जाताना दुःख आपल्याला देणार नाही. मग दुःख कोण देते? ते आनंद. मग हे क्षणिक सुखाला आपण काय म्हणतो? आनंद मानतो. मग जसं दसऱ्याचं सोनं क्षणिक आहे का नाही? क्षणिक आहे. किती बी खिसा भरून साठवणं तुम्ही ते, सकाळी किती रुपये येतील आपल्याला त्याचे? 1 रुपया तरी येईल त्याचा. दसऱ्याचं सोनं दुसऱ्या दिवशी कचरापट्टी असते. तसं आपलं प्रापंचिक जे सुख आहे हे अजून दुःखामध्ये जमा होणार आहे, दुःखामध्येच. म्हणून आपण नसलेल्या विनाकारण दुःखच खरं ते, पण विनाकारण त्याला सुख मानितात, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागलं? हे भोगावं लागलं. म्हणून बागुलवाच मुळात खोटा आहे. बागुलवा मुळामध्ये अस्तित्वाच नाही, आणि अस्तित्वात नसलेली वस्तू जगात एवढी प्रचलित आपण केल्यामुळं ती त्या बाळाला दुःख देणारच, ते दुःख देणारच ती. विद्वानाच्या मते बागुलवा नाही. तसं महापुरुषांच्या मते हे जगच नाही, जग नो हे अवघा जनार्दन. हे जग काय आहे? जग नाही. मग काय? भगवंत आहे, भगवंत आहे. मग आपलं अभंग येतं, विठ्ठल जेळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. बरं, वैद्यनाथ प्रभूची आरती आहे. वैद्यनाथ प्रभूच्या आरतीमध्ये असं वर्णन आहे, सर्व घटपटांतरी भरला, भरून तो दशांगुली उरला, शरण जे जाती चरण कमला, हृदय कवटाळून धरी त्याला, जीव शिव ऐक्य आनंदाला, सच्चित पद दे दासाला. ऐसा जाणून बडिवार विष्णू ब्रह्मादी थोर थोर, सनकाधिक ऋषीश्वर, येऊन कैलासी प्रदोष समयासी, करीती नृत्यासी हरिहरची, पाहे उमा शक्ती त्यांची, आरती वैद्यनाथजीची, विश्वांभर उमापतीची. असं वर्णन आहे. सर्व घटपटांतरी भरला.
भरलंय अख्ख्या विश्व जगामध्ये भगवंत काय आहे भरलाय. भरून तो काय आहे सर्व घटपटांतरी घटामध्ये पटामध्ये भरला आणि भरून तो 10 अंगुली उरला. कोणा 10 अंगुळ वरीचे अजून शिल्लक. इतकं त्याचं व्यापक आहे महाराज. एवढा तो व्यापक परमात्मा आहे, त्याचा कोणाला अंत लागलेला नाही. कारण नाथ महाराजांनी वर्णन केलेले हरिपाठामध्ये की साधे नाही मोठे मोठे त्या बाबाकडे गेले अंत बघण्यासाठी. वर्णन आहे हरिपाठामध्ये, वेद जाणू गेला पण पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. अरे नाहीच कळत रे बाबा. एवढंच नाही, फार हरिपाठामध्ये वर्णन आहे महाराज नाथ महाराजांच्या. नाथ महाराज म्हणतात अजून काही जणी त्या भगवंताला शोधायला निघाल्या. 12-16 जणी हरीशी नियनती म्हणून फिरती रात्रंदिवस. अजून सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला हर्षजया झाला 3 सुखी. आणि पुढे वर्णन आहे वेद जाणू गेला, ही 3रा नंबर ह्यांचा लागला पण पुढे मौनावला. त्यानं म्हणले हाताची घडी तोंडावर बोट. एवढं व्यापक आहे हे, एवढं व्यापक आहे की त्याचा अंत आपण लावू शकत नाही. हे भरून पुन्हा उरले आहे. किती व्यापक आहे. अरे भगवंत इतका व्यापक आहे की त्याच्या व्यापकपणापर्यंत ही दृष्टी जाऊ शकत नाही. म्हणून साधू संत म्हणतात की किती मोठा व्यापक आहे त्याच्यापेक्षा हे दिसतंय तेच भगवंत आहे. आता दुसरा पुन्हा विषय द्यायची गरज नाही. दिसतंय ना हेच भगवंत आहे. बस जसं गोकुळामध्ये रामकृष्ण हरी. रेंज प्रॉब्लेम आहे थोडं, मी शांत राहतो. नहीं नहीं वर्ण छाया निर्गुण निराकार एक तू ही रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. निर्गुण निराकार आहे का नाही असे. म्हणून पण वैष्णव हे वैष्णवच असतात. म्हणून तर तुळशी रामायणामध्ये वर्णन आहे बघा हनुमानजीचं. भगवान शिवजी आणि पार्वती मातेला सांगतात हनुमान सम नहीं बड़ भागी सुनो गिरिजा. कोण आहे सगळ्यात मोठे भाग्यवान कोण आहे हनुमान. हनुमान सम नहीं बड़ भागी रामचरण को अनुरागी. भगवंताच्या प्रभू रामचंद्राच्या चरणाजवळ अखंड ज्यांची सेवा आहे चरणाजवळ जी आहे. म्हणून तर हनुमानजी सारखे भाग्यशाली वैष्णव जगात शोधून सापडणार. म्हणून तर किती वैष्णव आहेत हनुमानजी. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात सर्वांना दिलं म्हणतात पण हनुमानजीला आपण काही देऊ शकत नाही. मग ज्या वेळेला हनुमानजी प्रभू रामचंद्राकडे पाहिजे त्यावेळेला प्रभू रामचंद्राने मान खाली घालायची. मग शेता मातोश्री म्हणल्या का असं करता तुम्ही. ते म्हणले सावकार आहेत ते आपले. म्हणले कस काय लय कर्ज आहे म्हणले आपल्यावर त्यांचं. म्हणले मग फेडून टाका कर्ज देऊन टाका त्यांना. आपल्याकडे वस्तूच नाही म्हणले त्यांच्या परतफेडीसाठी. मग एक सांगा लिहून द्या त्यांना कागदावर आम्ही तुमचं कर्ज चुकू शकत नाहीत म्हणून. ते म्हणले उद्याच आला. ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी हनुमानजी आले सभेमध्ये. भगवान म्हणतात हनुमानजी आज थोडी माझी विनंती. म्हणले काय प्रभू. तुमचा ऋणी आहे. बर मग त्यांनी सांगितलं मी
देऊ शकत नाही तुम्हाला काही. कारण का प्रभू तुमच्यामुळे सगळं मला मिळालं आहे. भगवान म्हणतात हनुमानजी तुमच्यामुळे मला सगळं आम्हाला आहे. पण एवढंच नाही, पण प्रत्येकाला मी काही ना काही दिला, प्रत्येकाला काही ना काही दिला. जसं बिभीषणाला लंका दिली, सुग्रीवाला किष्किंधा दिली, आणि तुमच्यामुळं अयोध्या सुद्धा मला मिळाली. बरोबर आहे. प्रत्येकाला एक एक पद तुमच्यामुळे मिळाला हनुमानजी, पण तुम्हाला काहीच देता आलं नाही. हनुमानजी म्हणले भगवान माझ्यासारखा श्रीमंत जगात कोणीच नाही. म्हणले कस काय? आई मला एक सांगा म्हणले प्रभू, बिभीषणाला लंकेचं एक पद मिळालं. किती पद मिळालं? एक पद. सुग्रीवाला किती मिळालं? एक पद. तुम्हाला अयोध्येचं काय मिळालं? एक पद. बस. पण तुमच्या दुप्पट आहे मी. तुम्हाला सगळ्याला एक एक पद मिळालं, पण मला मात्र तुमचे 2 पद मिळाले. मग सर्वात श्रीमंत मी म्हणले, ह्याच्यापेक्षा काय पाहिजे अजून मला? म्हणून ही भूमिका कोण मांडतं? फक्त वैष्णव. ज्यांना अख्खं जग सृष्टी ही दिसली त्यांनी ती पाहायला मिळती. आणि जग ज्यांच्या दृष्टीला ब्रह्मस्वरूप प्रतीतीला आलं, ब्रह्मविद अहम ब्रह्मास्मी त्या वृत्तीवर जे महात्म्य आरूढ होतात, आणि ते महात्म्य आरूढ झाल्यानंतर ते कोण असतात? तर ते वैष्णव असतात. विष्णुमय जग आणि वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री वैद्यनाथ भगवान की जय. श्री पुंडलिक वरदाई श्री पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. वैद्यनाथ भगवान की जय. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. हरि ओम तत्सत.